तुम्ही कधी विचार केलाय का, जर शिवाजी महाराज नसते तर आज मराठी माणसाची ओळख काय असती? हा प्रश्न फक्त इतिहासाचा नाही, तो आपल्या अस्तित्वाचा आहे. त्या काळात सगळीकडे परकीय सत्ता होती. आदिलशाही, निजामशाही, मुघल, स्थानिक माणसाला काहीच किंमत नव्हती. मग त्यात एक तरुण उभा राहिला, छत्रपती शिवाजी महाराज. त्यांनी पहिल्यांदा लोकांना सांगितलं, हे राज्य तुमचं आहे. हिंदवी स्वराज्य म्हणजे काय? या भूमीवरच्या लोकांचं राज्य. त्यांनी मराठी तरुणांना सैन्यात घेतलं, शेतकऱ्यांना संरक्षण दिलं, सामान्य माणसाला सन्मान दिला. त्या काळात दरबारात फारशी भाषा वापरली जायची, पण महाराजांनी प्रशासनात मराठी भाषा आणली. राज्य व्यवहार कोश तयार केले, मराठीला राज्य भाषेचा सन्मान दिला. हा फक्त निर्णय नव्हता, ही होती ओळख वाचवण्याची क्रांती. मोठ्या सत्तांनी खूप प्रयत्न केले, त्यांना पकडायला, संपवायला. आग्रा कैद झाली, वेडे पडले, पण त्यांनी हार मानली नाही. कारण ते फक्त स्वतःसाठी लढत नव्हते, ते मराठी माणसाच्या आत्मविश्वासासाठी लढत होते. शिवाजी महाराजांनी आपल्याला तलवार दिली नाही, त्यांनी दिला स्वाभिमान. भाषा जपायला सांगितली, संस्कार जपायला सांगितले, स्त्रियांचा सन्मान करायला शिकवलं. पण आज प्रश्न आहे, आपण फक्त त्यांचं नाव घेत आहोत की त्यांचे विचार जगत आहोत? जर शिवाजी राजांचा वारसा जपायचा असेल तर फोटो लावून नाही, तर स्वभावात बदल करून जमेल. कारण मराठी माणूस जिवंत आहे जोपर्यंत शिवाजी महाराजांचे विचार जिवंत आहे. म्हणून म्हणते, त्यांचे विचार जगायला शिका, फक्त त्यांचा फोटो जपायला नाही. जय भवानी, जय शिवराय.